डबल ओ अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण बघत आहोत एसआय बद्दल, जे एसआय ची मेंटरशिप बॅच स्टार्ट होत आहे। तर पहिले तर आपण बघूया की एसआय मध्ये जो पण सिलेबस आहे जो तुम्ही बघितलाच असेल की जो 120 मिनिटाचा जो कालावधी आहे तुमचा 2 तासाचा कालावधी असणार आहे। त्यामध्ये जे 60 प्रश्न आहेत ते तुमचे जे बाकी एग्जाम्स मध्ये जसा जो पार्ट आहे मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञानचे 15 आणि बौद्धिक चाचणीचे 15 असे 60 प्रश्न 120 गुणांसाठी असणार आहेत। आणि हा जो पार्ट आहे तो 70 मिनिटाच्या कालावधीसाठी असणार आहे। त्यानंतर जो पेपर 2 चा जो पार्ट आहे ते विषयाशी संबंधित घटक म्हणजे जो तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो टेक्निकल पार्ट आहे तो 40 मार्क्ससाठी तुम्हाला असणार आहे, 80 प्रश्नांसाठी, आणि दर्जा असणार आहे पदवी। ठीक आहे, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांमध्ये असणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत। तर आता आपण डिटेल स्वच्छता निरीक्षकचा आपण सिलेबस बघूया। यामध्ये आहे की सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरण, संगणक ज्ञान व नवीन तंत्रज्ञान याविषयी काही क्वेश्चन आणि महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचे ज्ञान याबाबत तुम्हाला काही प्रश्न असणार आहेत। तर सार्वजनिक आरोग्यामध्ये काय, ते सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे विज्ञान, आजारांचे प्रसारण व तंत्र नियंत्रण, साथीच्या रोगांचा प्रसार व नियंत्रण, जनजागृती व विज्ञान आणि आरोग्य शिक्षण, माता व बाल कल्याण, पोषण आणि लसीकरण। या पोषण पार्ट मध्ये तुम्हाला पूर्ण जो सायन्सचा सुद्धा जो तुमचा पार्ट आहे तो इथे कव्हर होणार आहे। हा जो आरोग्याचा पार्ट आहे त्याच्यानंतर जो कोर पार्ट आहे जो स्वच्छता व्यवस्थापन बद्दल आहे तो तिथे तुम्हाला पूर्ण करायचा आहे। तसेच हे जन्म मृत्यू कायदा काय आहे, जनसंख्या आणि जनसांख्यिकी विज्ञान, प्रथमोपचार काय केले जाईल, फर्स्ट एड कशा पद्धतीने केले जातं त्याबाबत काही प्रश्न असणार आहेत। राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आरोग्य विषयक सांख्यिकी माहिती, महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगर अधिनियम 1965 मधील आरोग्य व स्वच्छतेविषयी तरतुदी, 1965 चा कायदा आहे इथे। त्यानंतर पर्यावरण संवर्धन, सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा साधने, हाताळणी व व्यवस्थापन याबाबत आपल्याला पुढे बघायचं आहे। तसेच आपण स्वच्छता व्यवस्थापन, स्वच्छता निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या, घनकचरा व्यवस्थापन नियमन कसं केलं जातं, तसेच जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते, स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छ भारत अभियानामध्ये ज्या ज्या योजना झालेल्या आहेत त्या योजनांबाबत आपण इथे बघणार आहोत। तसेच शहर स्वच्छता आराखडा, मल जलाचे व्यवस्थापन व शौचालयांचे प्रकार, यात्रा, शिबिरे आणि सणांच्या दरम्यान करावयाची स्वच्छता व्यवस्था या सगळ्यांबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। सगळ्या डिटेल योजना करणार आहोत, तसेच अधिनियम बघणार आहोत। या सर्व पार्ट आपण बॅच मध्ये कव्हर करून घेणार आहोत। त्यामध्ये कचऱ्याचं कशा प्रकारे नियोजन केलं जातं, वेस्टेज कशा प्रकारे त्याचं केलं जातं किंवा पॉलिमरेज कोणता वापरला जातो याबाबत आपण डिटेल बघणार आहोत। ओला कचरा जिरवणे तंत्रज्ञान प्रणाली कशी आहे, कोणत्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात याबद्दल आपण डिटेल बघणार आहोत। तसेच जे अधिनियम आहेत, आधीचा अधिनियम आणि 2013 चा जो कामगारांच्या नियुक्तीसाठी ज्या हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करते असं जो मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ऍक्ट आहे 2013 चा, तसेच होम कंपोस्टिंग याबाबत आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत। पर्यावरणचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जे कायदे आहेत 1986 चा ऍक्ट, बाकीचे ऍक्ट, आणि त्याच्यानंतर करंट बेस्ड जे पण आधार आहेत की करंट रिलेटेड जे काही अपडेट झालेले आहेत ते आपल्याला सरळ तसेच इतर एक्झाम्स मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं। ते सर्व करंट आपण इथे कव्हर करणार आहोत। आणि या स्थितीमध्ये कोणते अहवाल झाले, कायदे काय आहेत, महाराष्ट्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची जी भूमिका आहे, तसेच जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट आणि त्याचं व्यवस्थापन याबद्दल आपण बघणार आहोत। आणि जो टेक्निकल जो पार्ट आहे कम्प्युटर सायन्स
चा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा याबाबत सुद्धा आपण डिटेल माहिती बघणार आहोत, जसं जिओ टॅगिंग काय आहे, भौगोलिक माहिती प्रणालीबद्दल, तसेच मिस रिपोर्टिंग कशा पद्धती केली जाते किंवा रॅन्समवेअर काय आहे, कोणते कोणते जे व्हायरसेस आलेले आहेत अपडेटमध्ये त्याबद्दल आपण सगळं डिटेल्स बघणार आहोत. QR कोडिंग, RFID आणि कृत्रिम बुद्धिमत्ता जसं AIचे जे पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे किंवा रोबोटिक्स टेक्नॉलॉजी जे अपडेटेड झालेले आहेत त्याबद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे इम्पॉर्टंट आहेत ते मुद्दे आपण इथे कव्हर करून घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर नागरी प्रशासनाचं ज्ञान, महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचे ज्ञान, पर्टिक्युलरली इथे महाराष्ट्र विचारलेलं आहे. महाराष्ट्राबद्दलचं तुम्हाला डिटेल करायचं आहे त्याबद्दल सुद्धा बघणार आहोत. अशा प्रकारे ही जी स्वच्छता निरीक्षकची जी बॅच आहे ती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. तसेच आता जी रक्षाबंधन आणि 15 ऑगस्ट निमित्त आपली बॅचेस स्टार्ट होत आहेत आणि त्याची जी ऑफर असणार आहे ती 1 वर्षासाठी असणार आहे. 1 इयर तुम्हाला व्हॅलिडिटी मिळणार आहे आणि 2500 रुपयामध्ये हे तुम्ही अनलिमिटेड लेक्चर्स बघू शकता. फक्त 2500 रुपयामध्ये तुम्ही अनलिमिटेड कितीही वेळा लेक्चर्स बघू शकता आणि सर्व बॅचेस जॉईन करू शकता, जसे की ICDS आहेत, तसेच स्वच्छता निरीक्षक, त्यानंतर जे पण बॅचेस असणार आहेत, ज्या ग्रामसेवक असणार आहेत, टेक्निशियन्सच्या असणार आहेत, तसेच डाईट टेक्निशियन्स, आहार तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन्स, ग्रामसेवक, ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला इथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ठीक आहे. आणि जे काही क्वेरीज असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता 8010457760. या बॅचसोबत या नंबरवरती कॉल करून तुम्ही कनेक्ट करू शकता आणि तुम्हाला जे काही डाऊट असतील ते तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू.